हॅलो मित्रांनो, नमस्कार. वाईस ऑफ गडचिरोलीच्या मंचावरून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा असलेला गडचिरोली आणि या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं हळूहळू विकास कामे आपण बघत आहोत, त्या विकास कामाचा एक छोटासा नमुना म्हणजे टोल नाका, जो की जिल्ह्यात पहिल्यांदाच गडचिरोली ते तेलंगणा वाया सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरती पडतोय. आणि ज्या पद्धतीनं या कामाला मागील 2 ते 3 वर्षापासून या कामाची गती जी आहे ती सुरू होती, ती आता कुठं ना कुठं पूर्णत्वाकडे झालेली आहे असं म्हणू शकतो. परंतु अजूनही या टोलनाक्यावरती गाड्यांचं जे आवागमन आहे ते अजूनही बाधित आहे. आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रोजेक्टला बनायला लगभग 2 ते 3 वर्षाची कालावधी झालेली आहे, तरी पण अजून पूर्णत्वास झालेला नाही. आणि ज्या पद्धतीनं हा टोल नाका बनलेला आहे, तर एक स्थानिक लोकांचं मत असं आहे की टोल नाका तर बनला, त्याबद्दल काही वाद नाही, परंतु ज्या पद्धतीनं रस्ते आहेत आणि ज्या या राष्ट्रीय महामार्गावरती रस्त्याची अवस्था आहे, या सिमेंट काँक्रीटचे जी रस्ते बांधण्यात आले आहेत, तिथं ज्या पद्धतीनं तुम्ही ही फट बघू शकता, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीची एक समस्या सर्वसामान्य जनतेला पडत आहे. आणि मध्ये छोटे छोटे मोठे मोठे जे काही एक गड्डे म्हणू शकतो, या सगळ्या रस्त्याला कुठं ना कुठं प्रभावित करत असतात. तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे सगळे टोलनाके कुठं ना कुठं आता हळूहळू सुरू होत आहेत, तर या टोलनाक्याबद्दल तर सर्वसामान्य जनतेला काही विरोध नाही, परंतु ज्या पद्धतीनं इथं टोलनाक्याच्या वरती पैसे वसुली होईल, त्याचं पैसा कुठं जाईल आणि तो खरंच पैसा सर्वसामान्य जनतेच्या चालण्यासाठी, फिरण्यासाठी, जाण्यासाठी जो रस्ता बनत असतो, त्या रस्त्यावर कितपत खर्च होईल, या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं प्रश्न करत आहेत सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये. तर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते नक्कीच कमेंट बॉक्सवरती कळवा. तोपर्यंत या आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. कदाचित प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आवडेल. खूप खूप धन्यवाद.